नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये कनिष्ठ अधिकारी अर्थात ज्युनियर ऑफिसर पदासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कोणती पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे, ज्यामध्ये तुम्हाला वेतन या ठिकाणी अराउंड 60,000 पर मंथ मिळत आहे। अर्ज ऑनलाईन करायचा आहे। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा। व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये मी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे। जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। साऊथ इंडियन बँक यांच्यामार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर ऑफिसर बिझनेस प्रमोशन ऑफिसर या पदासाठी ही भरती या ठिकाणी होत आहे। अर्थात तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया रिक्रुटमेंट होत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरीची संधी या ठिकाणी मिळू शकते, ज्यामध्ये तुम्हाला सॅलरी कंपन्सेशन कशा प्रकारे आहे बघा। तर इनिशियली सुरुवातीची CTC असणार आहे। जॉईनिंगच्या वेळी तुमचे 7.44 लाख पर एनम राहणार आहे, ज्यामध्ये NPS कॉन्ट्रीब्युशन, इन्शुरन्स प्रीमियम, व्हेरिएबल पे या सर्व गोष्टी या ठिकाणी राहणार आहेत। सो 7.44 CTC तुमची राहणार आहे। अराउंड 60K पर मंथ, 60,000 रुपीज पर मंथ तुमची स्टार्टिंग सॅलरी या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते। सो बेस्ट इन क्लास सॅलरी तुम्हाला इनिशियलीच मिळत आहे। तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे। सो बँकेचं नाव मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ज्युनियर ऑफिसर हे पद आहे, आणि CTC मी तुम्हाला इनिशियलीच पहिल्यांदाच या ठिकाणी सांगितलं आहे। पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे। तर एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तिने काय दिलेलं आहे बघा, जे कंप्लीट पाहिजे 30/4/2025 ला। त्यामध्ये एज सर्वात महत्त्वाची गोष्ट, वय 28 वर्ष असणे आवश्यक आहे। ओपन आणि OBC कॅन्डिडेटला एज लिमिट हे 28 वर्ष त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे। या व्यतिरिक्त जे कॅन्डिडेट SC ST मध्ये आहेत त्यांना मात्र 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे। सो 33 वर्षापर्यंत ते कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबिलिटी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला हे डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहेत। मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन इन एनी स्ट्रीम, कोणत्याही विषयामध्ये तुमची जर पदवी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। या व्यतिरिक्त दुसरं क्वालिफिकेशन त्यांनी मागितलेलं नाही आहे, ही एक चांगली गोष्ट आहे। भरपूर कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी। त्यानंतर पुढे बघा, या ठिकाणी टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट कशा प्रकारे राहणार आहेत। तर डिझिग्नेशन ज्युनियर ऑफिसर किंवा बिझनेस प्रमोशन ऑफिसर हे पद राहणार आहे, जे इनिशियली 3 वर्ष राहणार आहे। त्यानंतर परफॉर्मन्स बेसवर तुम्हाला त्या ठिकाणी कंटिन्यू केलं जाईल। करिअर प्रोग्रेशनमध्ये तुमचं हे जे ज्युनियर ऑफिसरचं पद आहे ते तुमचं काम चांगलं असल्यानंतर तुम्हाला असिस्टंट मॅनेजर स्केल 1 या पदापर्यंत त्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो प्रमोशन। सो सॅलरी आणि इतर गोष्टी सुद्धा तुमच्या त्यानंतर इन्क्रीज होणार आहेत। सर्व्हिस ॲग्रीमेंट अशा प्रकारचं कोणतंही त्यांनी ठेवलेलं नाही आहे, आणि पोस्टिंग लोकेशन हे एनिवेअर इन इंडिया राहू शकतं, त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे। अर्थात यामध्ये निगेटिव्ह साईड सुद्धा आहे, मात्र पॉझिटिव्ह साईड म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा नोकरी करण्याची संधी या ठिकाणी मिळू शकते। सो या सर्व गोष्टी त्यांनी टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट मध्ये या ठिकाणी मेन्शन केलेल्या आहेत। पुढे बघा, मोड ऑफ सिलेक्शन कशा प्रकारे राहणार आहे। तर यासाठी ऑनलाईन टेस्ट आणि पर्सनल इंटरव्ह्यू यामार्फत तुमचं सिलेक्शन होईल। ऑनलाईन टेस्ट पहिला होणार आहे मित्रांनो, ज्याबाबत जे असणारे डिटेल्स तुम्हाला बँकेच्या वेबसाईटवर नंतर कळवण्यात येतील। त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे। सो या 2 स्टेजेसमध्ये तुमचं फायनल सिलेक्शन होईल। 2 एक्झाम असणार नाही आहेत, एकच एक्झाम होईल, आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे। सो तुम्ही या ठिकाणी ट्राय करणे आवश्यक आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी मित्रांनो ऍप्लिकेशन फी किती रुपये राहणार आहे। तर जनरल कॅटेगरीसाठी 500 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेले आहे। सो ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी या ठिकाणी भरायची आहे। तर ते जर कॅटेगरीमध्ये जे SC ST मध्ये असतील त्यांना मात्र 200 रुपये फॉर्म फी आकारलेले आहे। अगेन ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही ही फी भरू शकता। या व्यतिरिक्त GST जी काय असेल तुम्हाला ऍप्लिकेबल भरावी लागेल। ऍप्लिकंट मीटिंग द स्टिप्युलेटेड नॉर्म्स ओनली नीड टू अप्लाय फॉर द पोस्ट। ऍप्लिकेशन फी वन्स रिमिटेड विल नॉट बी रिफंडेड। सो अर्ज करणार असाल तर प्रॉपर माहिती घेऊनच करा। ऍप्लिकेशन फी एकदा भरल्यानंतर परत तुम्हाला रिफंड होणार नाही आहे। यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी साऊथ इंडियन बँकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता, आणि त्यानंतर तुम्ही अर्ज त्या ठिकाणी करणे आवश्यक आहे। यासाठी सुरुवात 19/5/2025 पासून 26/5/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। जवळपास 7 ते 8 दिवसाचाच टाइम त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे, तुम्हाला त्या दरम्यान अर्ज करणे आवश्यक आहे। सो ओव्हरऑल जर बघितला तर चांगली संधी आहे, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। एक रेप्युटेड बँक आहे, अर्थात ही गव्हर्नमेंट बँक जरी नसली तरी बँकिंग मधला चांगला जॉब तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मिळत आहे। प्रायव्हेट सेक्टर मधला एका रेप्युटेड बँकेमध्ये तुम्ही या ठिकाणी नोकरी करू शकता साऊथ इंडियन बँकमध्ये। या बँक भरतीबाबतची संपूर्ण माहिती मी या ठिकाणी कव्हर केलेली आहे। तरी तुम्हाला काय इश्यू असतील तुम्ही कमेंट करून विचारू शकता, त्याचंही आन्सर करण्याचा मी प्रयत्न करेन, आणि याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील, तेथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।